ओम जनार्दनाय नमः। 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 ओम जनार्दनाय एकदा जोरदार टाळी माझं बाबाजींचं आगमन झालं त्याकरिता हात वरती करू. पाय तुझे रे पाय तुझे गुरुराया गुरुराजा हीच माझी देव पूजा. ओ पाय तुझे रे यांच्या चरणी नतमस्तक होतो व माझ्या 2 शब्दात सुरुवात करतो. आज महालगाव गुरुकुल येथे स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम होतोय. तरी यात आज आमचा शेवटचा दिवस असून मला काही बोलण्याची संधी मिळाली तर मी बोलतोय. मी जेव्हा गुरुकुलात आलो ना तेव्हा मला पहिलं म्हणजे मी वसतिगृहाचा विद्यार्थी. मी जेव्हा गुरुकुलात आलो ना तेव्हा मला पहिलं इथे म्हणजे राहायचं नाही, करमायचं नाही. पण नंतरून मला कळलं की आपण या गुरुकुलात राहून पुढं काहीतरी करू शकतो, पुढं काहीतरी होऊन जाऊ शकतो, दाखवू शकतो. गुरुकुल आणि बाकीच्या वैयक्तिक शाळा यात भरपूर फरक आहे. बाकीच्या वैयक्तिक शाळांमध्ये पाहिलंच तर तिथले विद्यार्थी आईला मम्मी म्हणणार, वडिलांना पप्पा म्हणणार, असं काही पण. आणि भावाला ब्रदर पिंट्या आवाज द्यायची आपली सवय सोडायला पाहिजे. आपण आपल्या भावाला, मोठ्या भावाला आपण दादा म्हणायला पाहिजे, का रे असा आवाज नाही घालायला पाहिजे. तरी आजकाल हे फक्त गुरुकुलातच बनतोय. मी गुरुकुलात राहून माझ्या भावाला माझ्यापेक्षा लहान असलं तरी त्याला दादाच म्हणतो. का तर लहान मुलं लहान वयातच शिकणार. मला हे शिक्षण फक्त गुरुकुलातच राहून मिळालं. मला हे शिक्षण कुठेही नाही मिळणार. गुरुकुलात जर पाहिलंच ना तर तुम्हाला आश्चर्य म्हणजे की गुरुकुलाचं जे वेळापत्रक आहे आमचं ते जर तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला चक्क म्हणजे की असं वाटेल की हे खरोखर आहे का. तुमचे मुलं जे ते काही पालक आलेले असतील मागचे तर त्यांची मुलं सकाळी 8-9 वाजता उठत असतील. पण तरी गुरुकुलचा विद्यार्थी 5वी ते 10वी पर्यंतचा हा सकाळी 4:30ला उठून 5-5:30 पर्यंत अंघोळ आवरतो. तर 5:30 ते आमची 6ला विद्यार्थीसाठी आम्ही 7 वाजेपर्यंत विद्यार्थीसाठी जातो. तिथे विद्यार्थी करतो. म्हणजे आम्हाला शैक्षणिक शिक्षणाबरोबरच आध्यात्मिक शिक्षण जोडे यासाठी आम्ही खूप लांबून आलो. म्हणजे मला हे नाही सांगितलं मी खूप लांबून आलो पण आपण गुरुकुलात राहून काहीतरी करू शकतो. तरी गुरुकुलात आपण जर शिकायचं म्हटलंच ना तर गुरुकुलात सर्व शिकू शकतो. अरे ज्या ठिकाणी श्रीकृष्ण
म्हणजे रामायणातल्या ज्या धार्मिक आपल्या ग्रंथातल्या गोष्टी आहे, या जर वाचल्या ना तर त्यात प्रत्येक याच्यात शाळेचं उदाहरण नसताना गुरुकुलाचं उदाहरण आहे. गुरुकुलाचं उदाहरण तरी सांगायला गेलं तर बाबाजींनी पहिलं गुरुकुल वेळोवेळी इथे निर्माण केलं. हळूहळू करून बाकीची गुरुकुले उभारली. महालगाव गुरुकुल त्यातलं एक आहे. या गुरुकुलात मी आल्यावरती मला खेळणं माहित नव्हतं, म्हणजे खेळायचं काय कसं काय. शिक्षणात तर थोडस मागच होतो, पण आता थोडं पुढं आल्यासारखे वाटायला लागले. आणि त्याचबरोबर या ठिकाणी आमच्या या सत्संगाच्या ओव्या श्री सार्थ एकनाथी भागवत हा ग्रंथ, यातून आम्हाला काही ओव्या पाठांतरासाठी दिल्या जातात की त्यातून आपण पुढे जाऊन आपल्याला त्या ओव्यांचा जीवनात काय उपयोग होईल हे त्यातून आपल्याला शिकवलं जातं. कसं तर सांगायला गेलं तर खूप वेगळं आहे. मी 7वी 8वी 9वी 10वी या 4ही वर्षात गुरुकुलात आहे. मी 7वीला इथं होतो, 8वीला वेरळ होतो, 9वीला इथे 10वीला इथे. हे माझं शेवटचं वर्ष आहे. येथून जाताना एक असं मनात वाटतंय की ह्या शाळेला सोडून न जाता इथंच थांबावं, पण आता पुढच्या प्रवासासाठी मला पुढेच जाणं आहे, तर मग मला जावंच लागेल. पण मी इथून बाकीच्या शाळेमधून आलेल्या विद्यार्थ्यांना सांगतो की तुम्हाला आयुष्यात कुठेतरी काहीतरी घडायचंय ना तर गुरुकुलात आहे. की मी म्हणतच नाही की तुम्ही गुरुकुलातच या, अरे गुरुकुलात नाही आले ना तरी चालत, पण आपल्या सवयी बदला. मी आज जे बोलतोय ना त्यातूनच तुम्ही घ्या, शिका. काय तर आईला आईच म्हणा, वडिलांना वडीलच म्हणा, पप्पा नाही म्हणायचं. पप्पाचा अर्थ काहीतरी वेगळा होतो, आईचा वेगळा होतो. त्यामुळे आपण आणि शिक्षक लोकांना म्हणजे आपले जे शिक्षक गुरुजन आहे यांनाही काही न बोलता आपण म्हणजे आपण मॅडम म्हणतो, सर म्हणतो, हे न म्हणता गुरुजी ताई हे शब्द उच्चारण्यात आणायची. कारण की पाहिलंच तर गुरुकुलाची ही जी खासियत आहे की गुरुकुलात प्रत्येक गुरुकुलात शिक्षकांना गुरुजीच म्हटलं जातं आणि ताईंना ताईच म्हटलं जातं. हे काही बाहेरून आलेल्या विद्यार्थ्यांना थोडस वेगळं वाटत असलं तरी आमच्यासाठी नेहमीच झालेलं आहे. हे यातून मोठ्यांचा आदर होतो, मोठ्यांचा आदर ठेवला जातो. तरी मी सांगतोय म्हणून नाही, तर तुमच्या मनाला काहीतरी वाटू द्या की आपण आपल्या आईला मम्मी म्हणतो. मम्मी या शब्दाचा इंग्लिश डिक्शनरी मध्ये काहीतरी वेगळा अर्थ आहे, तर तुम्हीच सापडा, मी सांगत नाही. आज मी 2 वर्षापासून या शाळेत वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतो, पण मग कधी का की मनापासून बोललो नाही. आज बोलतोय की त्या शब्दांचा उच्चारण तुम्ही करून पहा. आज जाताना मला संधी मिळाली की मी या गुरुकुलात काहीतरी जाता जाता काहीतरी बोलून जावं. कारण की बाहेर गेल्यावरती 11वी 12वी त्यानंतर आम्हाला तिथे असं की तुम्ही बोला पुढे येऊन असं नाही, तिथे काही विद्यार्थी नेमले जातात की त्यांना त्या वक्तृत्वात भाषणात भाग घेण्याची संधी मिळते. तसंच आपल्या गुरुकुलचा हा संकेत दादा आहे, आज गायनासाठी आलेला आहे. हा 3री पासून गुरुकुलात आहे, इतक्या लहान वयापासून गुरुकुलात राहतोय. तर आपण याच्याकडून शिकलं पाहिजे. आज याची 12वी झाली, महाराष्ट्रात याचा प्रथम क्रमांक आलाय गायनामध्ये. हा गुरुकुलातून घडलेला विद्यार्थी, गुरुकुलातून. असंच करून आपण कुठेतरी गुरुकुलात घडू शकतो. या गुरुकुलातून किती डॉक्टर झाले, इंजिनियर झाले, भरपूर काही आमदार झाले असतील, मला नाही माहिती. पण काही ना काही जे आपली हे आहे ना, काय म्हणतात त्याला, लोकसेवा जनसेवा, यात आपल्या गुरुकुलातला विद्यार्थी कुठेतरी दिसून येतो, चमकतो. जेव्हा बाबाजींना हा विद्यार्थी दिसतो ना तर तेव्हा बाबाजींच्या मनात व एक प्रकारची अशी उत्सुकता निर्माण होती की आपल्या गुरुकुलचा विद्यार्थी कुठेतरी दिसतोय, चमकतोय, झळकतोय. पण याचं आपल्याला हे अस्तित्वात आणायचंय, आपल्याला नुसतं दाखवायचं नाही. तर यासाठी आपल्याला सर्वांना मिळून प्रयत्न करायचा आहे. आणि या गुरुकुलाच्या आठवणी सांगताना मला खूप आठवतात. गुरुकुलात आल्यावरती सकाळी उठायचं, परत विद्यार्थी घ्यायची. पहिले 2-3 महिने नाही का कंटाळा येतो, पण नंतर आपल्याला त्याचं रमवून जावं लागतं. म्हणजे रमवून नाही, उलट आपण रमवून जातो असं सांगितलं तरी चालेल ना. पण गुरुकुल कधीच सोडावं वाटत नाही. कसं आहे, गुलाबाचं आहे ना, फुलात फुल. जगात किती फुलं असली त्याच्यात एकच गुलाबाचं फुल आहे, तेच म्हणजे आपलं गुरुकुल आहे. तेच म्हणजे आपलं गुरुकुल आहे. या गुरुकुलाला सोडू नका, जवळ घ्या. बाहेरून किती 1ली 2री 3री 4थी तुम्हाला वाटत असेल की गुरुकुलात नुसतं बाबाजींचे धडे दिले जातात. अरे बाबांचे धडे नाही, हे जर तुम्ही पुढे जाऊन शिकलात तर तुमच्या जीवनात कामा येणार आहे.
तुम्हाला काय वाटतं की या ठिकाणी फक्त भागवताच्या ओव्या बाकीचं ग्रंथ वाचन केले जाते? अरे हे नाहीये, शिक्षण आहे शिक्षण. वाटलंच तर अजून पण मागच्या वर्षी 90% निकाल लागलेला या गुरुकुलाचा. 90% भरपूर विद्यार्थी आलेले त्याच्यात. त्याचं सांगत नाही मी, एवढंच बोलतो आणि संभवतो. गावागावात शांती खेळे माझ्या बाबाजी मुळे. गावागावात शांती खेळे माझ्या बाबाजी मुळे. काय करणी हो बाबाजींची व्यसन मुक्ती झाली. माता भगिनी आनंदाने झिम्मा फुगड्या घाली. उद्धरली लाखो कुळे माझ्या बाबाजी मुळे. गावागावात शांती खेळे माझ्या बाबाजी मुळे. अनुष्ठानानं श्रमदानानं मनाला शांती मिळे. महात्माजींच्या आशीर्वादानं भक्तांचे झाले भले. खेडोपाडी फुलले मळे माझ्या बाबाजी मुळे. गावागावात शांती खेळे माझ्या बाबाजी मुळे. त्यांचेच उत्तराधिकारी श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज यांना त्रिवार वंदन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करते. निरोपाचा क्षण आला, मन हळवे झाले, त्या गोड आठवणींनी आज डोळे पाणावले. खूप हसलो खेळलो, गोड जुळले ते नाते, आज मन जड होते, वेळ आम्हा दुरावते. साथ दिली तुम्ही सुखदुःखाच्या वाटेवरी, कधी मार्गदर्शन तर कधी हात मदतीस पुढे. शब्दही अपुरे पडती, मन काही वरून आले, आयुष्याच्या वाटेवर आज मन दुःखी झाले. पुन्हा भेटू कधीतरी, नवी स्वप्न उराशी, स्मरणात राहील हा काळ, घेऊ भरारी आकाशी, घेऊ भरारी आकाशी. आपण सर्वांना तर माहितीच आहे की आज काय आहे. इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांचा म्हणजेच आमचा फेअरवेलचा कार्यक्रम. कधी मस्ती, कधी धिंगाणा, कधी अभ्यास, कधी रुसावा, अशा अनेक आठवणी. मिळून खाल्लेली कॅडबरी, एकत्र खाल्लेला तो डब्बा, वाटून घेतलेल्या पॅनच्या जागा. माहिती नाही आयुष्यात पुन्हा कधी हे दिवस अनुभवायला मिळतील की नाही. माहिती नाही आयुष्यात पुन्हा कधी हे दिवस अनुभवायला मिळतील की नाही, पण या आठवणी कधी विसरणार नाही. क्षण हे जातील पण आठवणी राहतील, हास्याचे ते मोती मनामध्ये साठतील. आजची ही मैफल कायम स्मरणात राहो, आपल्या मैत्रीचा सुगंध आयुष्यभर दरवळो, आपल्या मैत्रीचा सुगंध आयुष्यभर दरवळो. या शाळेने मला फक्त शिकवलंच नाही तर आयुष्याचं गणित कसं शिकवायचं हेही या शाळेने शिकलं. कसा असतो ना हा निरोपाचा दिवस, एकीकडे आनंद आणि दुसरीकडे दुःख. ज्या शाळेत आपण 6 वर्ष शिकलो तीच शाळा सोडून जाताना खूप दुःख होतं आणि आपल्या पुढील आयुष्याला सुरुवात होते. ही शाळा, हे हसरे मित्र, हे हसरे क्षण आयुष्यभर राहतील मनाच्या कोपऱ्यात जपून. आजच्या या स्नेहाचा सोहळा ठेवूया स्मरणात खास, कारण येथूनच सुरू होतो आपल्या स्वप्नांचा प्रवास. येथूनच सुरू होतो आपल्या स्वप्नांचा प्रवास. आमचे शिपाई मामा हे कधीच आमच्यावरती रागवले नाही आणि कधी म्हणालेही नाही की तुम्ही वर्गात कचरा करता. आमचे गुरुजन कधी आमच्यावर रागवले नाही तर आमच्याशी आनंदाने बोलले, मात्र कधी छडी दिली नाही. आणि कोणी आमच्या वर्गात जर छडी मागायला आलं तर आमच्या वर्गाला छडीची गरजच पडत नाही असे म्हणणारे ते आमचे सर. माझ्या वर्गातील मैत्रिणी, त्यात आमच्या वर्गातील जोकर म्हणजे प्रत्येक गोष्टीवर आम्हाला हसवणारी,
आणि दुःखात आनंद शोधणारी ती प्रणाली. एकदा तिचा गृहपाठ पूर्ण नव्हता म्हणून तिनं माझा गृहपाठ पाडला आणि कारण विचारलं तर म्हणे माझी वही पूर्ण नव्हती आणि माझ्यासोबत छडी खायला कोणी नव्हतं. दुःखात आनंद, आनंदात विनोद, विनोदात मस्ती शोधणारी ती अदिती. आमची मस्ती चालायची ती त्या बेंचवर आणि त्याच बेंचवर एकमेव अभ्यास करणारी अभ्यासू म्हणजे अक्षदा. आणि त्यानंतर आमच्या बेंचच्या मागे बसणाऱ्या प्रगती, मयुरी, शुभांगी, पायल, त्यात एक दिवस पण असा गेला नाही की त्या आम्हाला बोलल्या नाही. ज्यांनी माझ्याशी भांडणं करण्याचा एकही चान्स सोडला नाही आणि मीही त्यांच्याशी भांडणं करण्याचा एकही चान्स सोडला नाही, तर माझ्या क्लासमधील खास मैत्रिणी म्हणजे शरयू आणि भक्ती. अशा त्या माझ्या क्लासमधील मैत्रिणी, काय माहिती यांच्यासारख्या कुठे भेटतील की नाही. आणि मी जेव्हा माझ्या मैत्रिणीला म्हणायचे ना की मी उद्या शाळेत येणार नाही, त्यावेळी ती मला चिडवायची आणि म्हणायची की मी बेंचवर बसायला एकटी असणार. आणि त्यातच आमचं दुर्दैव म्हणजे आम्ही 5वी पासून तर 10वी पर्यंत मी, अदिती आणि अक्षरा एकाच बेंचवरती आणि तो पण पहिला बेंच कधीच सोडला नाही. आणि जेव्हा मी त्यांना म्हणायचे ना की मी उद्या शाळेत येणार नाही, त्यावेळेस त्या हसायच्या आणि मला चिडवायच्या आणि म्हणायच्या की बरं झालं तू आली नाही की आम्हाला बेंचवरती मस्त जागा असणार, की आम्हाला बेंचवरती एकटं बसायला भेटणार. आमच्या शालेय जीवनात कधीच मनसोक्त न मिळणारी गोष्ट म्हणजे बेंचवरची जागा. कायमचे ते भांडणं शेवटच्या दिवसापर्यंत नाही संपले, पण शेवटच्या दिवशी आम्हाला मानसी आणि मनस्वी म्हणाल्या की हा बेंच, हा वर्ग हा इथंच राहील, पण आपणच हा वर्ग सोडून जाऊ. वाक्य छोटं होतं पण मनात रुतून बसलं. शब्दही अपुरे पडती आज सांगायला खूप काही आहे. मनात साठवूया निरोप देतोय फक्त वस्तूंना, मैत्रीची साथ कायम ठेवू पुन्हा पुन्हा भेटायला. उडत्या पाखराला परतीची तमा नसावी, नजरेत नेहमी नवी दिशा असावी. घरट्याचं काय केव्हाही बांधता येईल, पण क्षितिजा पलीकडे झेप घेण्याची जिद्द असावी. आपल्याला घरट्यातून बाहेर पडावंच लागणार, कारण शाळेचं नाव उज्ज्वल करायचं आहे. त्यांचं आणि आमचं नातं गहिरं मनात माझ्या सदैव राहील. गुरु आणि शिष्याचं नातं वाटतं आईहूनही प्रेमळ, स्वतःहून जास्त तुमच्यावर विश्वास. आम्ही चांगलं घडावं हाच त्यांचा एकुलता एक ध्यास. आमच्यावर संकट आली की निभावून घेतली तुम्ही. या एकमेव गोष्टीसाठी ऋणी आहोत आम्ही. ऋण व्यक्त करण्या इतके परके नाही तुम्ही. तुम्हाला परक करणार नाही आम्ही. तुम्हाला दुःख होईल असे वागणार नाही आम्ही. आम्ही भविष्यात चांगले बनावे यासाठी आशीर्वाद द्यावा तुम्ही. भक्तांची सावली सुखाची माऊली आहे वेरूळ नगरात. या बाबांचं मंदिर लय दिसतंय सुंदर. या बाबांचं मंदिर लय दिसतंय सुंदर. नाही म्हणता आग सुरूला बाबांच्या पालखीचं दर्शन. नाही म्हणता आलं गुरुना बाबांच्या पालखीचं दर्शन. भक्तांची सावली सुखाची माऊली, भक्तांची माऊली सुखाची सावली आहे वेरूळ नगरात. या बाबांचं मंदिर लय दिसतंय सुंदर. या बाबांचं मंदिर लय दिसतंय सुंदर. काय सांगू मी पालखीचं घाट, रंगोळीनं सजलीय वाट. काय सांगू
भूमी पलकीचं थाट जडाला मुळी सजली वाट जय जनार्दन जय बाबाजी जय जनार्दन जय बाबाजी हस गाऊ सुरात या बाबांचं मंदिर लय दिसतंय सुंदर या स्वामीचं मंदिर लय दिसतंय सुंदर स्वागतम 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 सासों की सरगम गाए सुस्वागतम सासों की सरगम गाए सुस्वागतम शुभ स्वागतम शुभ स्वागतम शुभ स्वागतम शुभ स्वागतम सासों की सरगम गाए सुस्वागतम सासों की सरगम गाए सुस्वागतम शुभ स्वागतम शुभ स्वागतम शुभ स्वागतम शुभ स्वागतम आ कमल के फूल खिलाए प्रेम रंग रंगोली सजाए प्रेम रंग रंगोली सजाए मुख चंद्रमाए प्रमोदितम 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 सांसों की सरगम गाए सुस्वागतम सांसों की सरगम गाए सुस्वागतम शुभ स्वागतम शुभ स्वागतम शुभ स्वागतम शुभ स्वागतम सांसों की सरगम गाए सुस्वागतम
दोघही हजर आहे. असे कोण कोण पालक आहे हात वरती करा बरं. दोघही हजर आहे पती पत्नी. वा वा, एकदा त्यांचंही टाळी वाजून अभिनंदन आपण इथं करू. जे नाही जोडीनं पण सिंगल आलेले असतील त्यांनाही धन्यवाद आहे. आता उभ्या असणाऱ्यांपैकी ज्यांचे मुलं इथं वसतिगृहामध्ये, त्यांनी हात वरती करा. ज्यांचे मुलं वसतिगृहामध्ये आकेत, इथं वसतिगृहामध्ये आकेत, जरा ताठ हात वरती करा. वसतिगृहामध्ये किती संख्या आहे सर? 62. ठीक आहे, हात खाली करा. ज्यांचे मुलं अपडाऊन करतात, जाऊन येऊन करतात, त्यांनी हात वरती करा. ज्यांचे मुलं घरून जाऊन येऊन करतात. ठीक आहे. आता सर्व पालकांना खूप खूप धन्यवाद आहे. सगळ्या पालकांचं खूप खूप अभिनंदन आहे. सर, सगळ्या पालकांना बाबाजींची नित्यनेम विधी म्हणजे बघून म्हणता येते. ठीक आहे, पाठ नसेल पण बघून म्हणता येते. त्या विद्यार्थ्यांनी हात वरती करा बरं. ज्यांना विधी बघून म्हणता येते. मुलींमध्ये सुद्धा ज्यांना विधी म्हणता येते, जरा ताठ हात वरती करा. हा, बोलायचं नाही रे बाळांनो, बोलायचं नाही. ताठ बसा, इकडे लक्ष द्या. विधी म्हणता येते. ठीक आहे, हात खाली करा. ज्यांची विधी पाठ आहे असं कोणी आहे? ज्यांची विधी पाठ आहे, हा, त्यांनी जागेवर उभं राहा बरं. विधी पाठ आहे. एकमेकाकडे नाही बघायचं. विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी, माझी विधी पाठ आहे. हा, 2 विद्यार्थी आहेत ज्यांची विधी पाठ आहे. एकदा त्यांनाही मनापासून धन्यवाद आपण या ठिकाणी देऊ. ठीक आहे, अभिनंदन आहे. बसा. ज्यांची जनार्दन स्वामींची, बाबाजींची आरती पाठ आहे, आरती पाठ आहे, त्यांनी हात वरती करा. ज्यांची आरती पाठ आहे. इकडे 3 विद्यार्थी समोर. मुलींमध्ये आहे कोणी आरती पाठ आहे? हा, उभे राहा ज्यांची आरती पाठ आहे. हा, तिकडे पण काही विद्यार्थी आहेत ज्यांची आरती पाठ आहे बाबाजींची. वा, टाळी वाजून अभिनंदन आपण त्यांचं करू. धन्यवाद देऊ. बसा खाली. जे विद्यार्थी आपल्या संस्कार शिबिरामध्ये सहभागी झालेले होते, म्हणजे थोडक्यात कळावं म्हणून सोप्या भाषेत सांगतो आता, ज्यांनी अनुष्ठान केलेलं आहे त्यांनी हात वरती करा बरं. उभे राहा बरं. ज्यांनी अनुष्ठान केलेलं आहे, संस्कार शिबिरात सहभागी होते. हा, 4-5 विद्यार्थी आहेत. बर, ठीक आहे. हे बाकीचे बोलू नका. ठीक आहे, एकदा याही विद्यार्थ्यांचं अभिनंदन आहे, त्यांनाही धन्यवाद आहे. बसा खाली. आता किती विद्यार्थ्यांच्या गळ्यामध्ये माळ आहेत? माळ आहेत, त्यांनी फक्त जागेवर उभं राहायचंय. ज्यांच्या, बाकीचे बोलायचं नाही कोणीच. मुली सुद्धा ज्यांच्या गळ्यात माळ आहेत त्या मुली, ते मुलं जागेवरती उभे राहतील. ज्यांच्या गळ्यात माळ आहेत, वा, त्यांचं एकदा टाळी वाजून अभिनंदन आहे. त्यांनाही धन्यवाद आहे. बसा खाली. हा, आता सगळे विद्यार्थी इकडे लक्ष द्या. हे बाळांनो, इकडे ध्यान. रोज घरून जाऊन येऊन येणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये रोज आई वडिलांचं दर्शन घेतात असे जे मुलं आहेत ते जागेवरती उभे राहा. बाकीचे बोलायचं नाही. जे रोज आई वडिलांचं दर्शन घेतात, बसलेल्या पालकांनी थोडं ध्यान द्या. आपलं कार्ट उभं आहे का नाही? हा, सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन. बसा खाली. बसा बसा. जरा टाळी वाजवा यांच्या नावाने, जे आपल्या माता पितांचं रोज दर्शन घेतात. आता वसतिगृहातले विद्यार्थी उभे राहा बरं. वसतिगृहातील जे वसतिगृहामध्ये राहत आहे ते विद्यार्थी इकडे ध्यान द्या रे बाळांनो. सकाळी किती वाजता उठता? 4 वाजता उठता. आंघोळ कोणत्या पाण्यानं करता?
आ का थंड? थंडगार. बरोबर, ठीक आहे. विधी करतात का रोज? मग बघून तर सगळ्यांना विधी म्हणतात आलीच पाहिजे. ठीक आहे. तर खूप सारे विषय आहेत, कार्यक्रमही बराचसा आहेत. बसा आता, आपण सर्वांनी खाली बसा. मी सगळ्या गुरुजनांना, सगळ्या पालकांना ही विनंती करल, तुमचे मुलं खूप इथं छान छान बोलले माईकवर, खूप त्यांनी डान्स केला, खूप चांगले कार्यक्रम नृत्य केलं, म्हणजे बाबांचं समाधान झालं हे डोक्यातनं काढून टाका. एक वेळेस आम्हाला नृत्य करणारे नाही तयार झाले तर चालतील, पोपटपंची भाषण करणारे नाही तयार झाले तर चालतील, पण आम्हाला संस्कारवान विद्यार्थी गुरुकुलामधनं घडले पाहिजे. आणि हे गुरुकुल बाळांनो इकडे ध्यान द्या, हे गुरुकुल संस्कार देण्याकरता सुरू केलेला आहे. आता पालकांमध्ये माझा साधा प्रश्न आहे, एक पालकांमध्ये प्रश्न आहे, आमच्या मुलाला गुरुकुलामध्ये शिक्षा केली तर आमची काहीच अडचण नाही, त्या पालकांनी जागेवर उभं राहा बरं. आमच्या मुलाला शिक्षा केली गुरुकुलात तर आमची काहीच हरकत नाही, त्यांनी उभं राहा. आमची काहीच हरकत नाही, आमच्या पोराला 2-4 टोले ठोकलं तरी अडचण नाही. जरा टाळी वाजवा या पालकांच्या नावानं. आणि काळोखे गुरुजी, मला आठवलं म्हणून पुढच्या वेळेस ऍडमिशन घेताना त्यांच्याकडनं लेखी घ्यायचं, आमच्या मुलांना शिक्षा केली तरी आमची काहीच हरकत नाही असं लेखी लिहून घ्यायचं. हा, म्हणजे आमचा विश्वास आहे तुमच्यावर, पण एखादा मध्ये माझ्या मुला बसा, तुम्ही त्यातले नाहीये पालक, नाही तर असे सुद्धा काही पालक मी बघितले, पोराला जर शिक्षा केली तर ते भांडायला येतात. आता तुमच्या मुलाला समजा शिक्षा करून आम्हाला काही आनंद भेटणार आहे का? अजिबात नाही. उलट तुमचा मुलगा घडावा याच्या करता या संस्थेचे प्रयत्न आहेत. आणि म्हणून हे गुरुकुल इथं चांगले विद्यार्थी घडावे याकरता आहे. मी गुरुजनांकडनं सुद्धा अपेक्षा करल, आपलं गुरुकुल आहे, आपण फक्त बाहेरच्या शाळा जशा चालतात तसं गुरुकुल न चालवता, शाळा न चालवता, यातनं काहीतरी वेगळेपण आणि संस्कारवान विद्यार्थी घडतील याकरता गुरुजनांनी सुद्धा आपलं परिपूर्णपणे वेळ देणं आवश्यक आहे. ही अपेक्षा मी गुरुजनांकडनं सुद्धा करल. तुम्ही नक्कीच वेळ देतात त्याबद्दल धन्यवाद आहेत. पण अजूनही पण बाकीच्या पालकांना, लोकांना, महालगावला बाबाचं गुरुकुल इथल्या परिसरात खूप चांगलं आहे त्याबद्दल शंका नाही. लोकांकडनं तुम्हाला नक्कीच शाबासकी मिळत असेल, पण अजूनही पण ज्या पद्धतीनं बाबाजींना किंवा आमच्या सगळ्या संत परिवाराला गुरुकुलाकडनं ज्या अपेक्षा आहेत त्या अजूनही 100% परिपूर्ण नाही. म्हणून त्याच्याकरता गुरुजन वर्ग, पालक वर्ग या सगळ्यांनी यामध्ये पुढाकार घेऊन आपण सगळ्यांनी गुरुकुल कसं चांगलं तयार होईल याकरता आपण प्रयत्न करावा. इयत्ता 10वीचे विद्यार्थी उभे राहा 2 मिनिटाकरता. इयत्ता 10वीचे मुलं मुली टाळी वाजवून अभिनंदन आपण इथं करू. या सगळ्यांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद देऊ. आगामी परीक्षेकरता किती तारखेपासून आहे परीक्षा? 20 तारखेपासून. 20 तारखेपासून आपली परीक्षा आहे. मी आपणा सर्व 10वीच्या मुलांना पूज्य जगद्गुरु बाबाजींच्या वतीने परीक्षेच्या खूप खूप शुभेच्छा आणि आपल्या सगळ्यांना आशीर्वाद राहतील. सेंटर कुठं आहे? इथं महालगावलाच आहे. महालगावच्या सगळ्या राजकीय, सामाजिक क्षेत्रातील, आध्यात्मिक क्षेत्रातील लोकांना विनंती, आता ही विनंती मी विद्यार्थ्यांपेक्षा पालकांना करणार आहे आणि ही विनंती मी गावच्या प्रतिष्ठित नागरिकांना करणार आहे. 100% सेंटर कॉफी मुक्त कसं होईल याच्याकरता प्रयत्न गावानं केला पाहिजे. नाही तर जर पालकच शाळेवर जाऊन जर कॉफ्या पुरवायला लागले तर आपलं शिक्षण चाललं कुठं याचा विचार करणं गरजेचं आहे. आणि म्हणून
सगळ्या विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत. चांगला अभ्यास करा, चांगले पेपर द्या. कॉप्या करून पेपर लिहिले आणि 80% पडले म्हणजे काही लईच मोठी कीर्ती झाली, डोक्यातनं काढा. कधी कधी 80% वाले सुद्धा फेल आहेत, पण 35% वाले मात्र चांगले चांगले क्लास 1 ऑफिसर आहेत, हे मात्र आपण विसरता कामा नये. आपल्या सगळ्यांना देशाचे सर्वोच्च न्यायमूर्ती भूषण गवई मराठी शाळांमध्ये ग्रामीण भागामध्ये शिकलेला माणूस, देशाच्या सर्वोच्च जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकलेला माणूस देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचा मुख्य न्यायाधीश बनला. म्हणून सगळ्या विद्यार्थ्यांना विनंती आहे, व्यवस्थित अभ्यास करा. तुमच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा असतील. दुसरं, सगळ्यांना हे एक आव्हान करत, 11वी 12वी आपल्याकडे पण वेरूळला कॉलेज आहेत, 11वी सायन्स आहेत, आर्ट आहेत, कॉमर्स आहेत. आपल्याकडे तिथं 11वी 12वीच्या विद्यार्थ्यांचं वसतिगृह आहेत. ज्या विद्यार्थ्यांची परिपूर्णपणे त्या ठिकाणी तयारी असेल तर नक्कीच त्या विद्यार्थ्यांनी तिथे पण 11वी 12वीला आपण आणि तिथं मात्र आपल्याकडे 12वीचं सेंटर सुद्धा आहेत आणि परीक्षा पण सुरू आहेत. बाबाजी रोज आढावा घेताय पेपर झाल्यानंतर. मुलं रेग्युलर येतात, अभ्यास करतात. म्हणून मी दाव्यानिशी सांगतो, हा संपूर्ण कार्यक्रम लाईव्ह चालू आहे. या जिल्ह्यातलं 100% कॉपी मुक्त आणि चांगलं सेंटर जर कुठं असेल तर ते आपलं 12वीचं सेंटर आहे. आणि अशा पद्धतीने आपल्याकडे 11वी 12वी पण आहेत. ज्यांना 10वी नंतर सायन्स आर्टला इच्छा झाली का आपल्या कॉमर्स पण आपण सुरू करतोय. म्हणून ज्यांची कुणाची इच्छा असेल त्यांनी अवश्य पुढील शिक्षणाकरता सुद्धा आपण त्या ठिकाणी आपल्या कॉलेजमध्ये यावं. आणि आज एक लोकांच्या डोक्यामध्ये एक मेंटॅलिटी, रेग्युलर कॉलेज करायचं नाही आणि क्लासला 2-2, 2.5 लाख रुपये भरायचे, ही जी मेंटॅलिटी झालेली ती काढा. जर मुलं कॉलेजला रेग्युलर गेले, रेग्युलर क्लास केले तर क्लासेसची गरज पडणार नाही. पण काय आहे, कॉलेजला फुकट शिकायला भेटतं, इकडे 1.5 लाख देऊन शिकायला भेटतं. म्हणजे जिथं पैसा खर्च करावा लागतो तिथं लोक नीट ते करतात आणि जिथं काही अडचण आहे ना तिथं नाही ते तसंच असेल. म्हणून विनंती आहे, रेग्युलर कॉलेज करा, चांगल्या प्रकारचे आपण सगळ्यांनी पेपर लिहा. आपल्या सगळ्यांना खूप खूप मनापासून त्या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि आपल्या सगळ्यांचं अभिनंदन या ठिकाणी करतो. सगळ्या 10वीच्या विद्यार्थ्यांच्या नावाने जरा जोरात टाळी वाजवा आणि खूप खूप शुभेच्छा. कॉपी मुक्त परीक्षा द्या एवढे मात्र हात जोडून विनंती. बाबाजींच्या चरणी कोटी कोटी वंदन. उपस्थित सर्व पालक वर्ग, गुरुजन वर्ग, विद्यार्थी वर्ग, अतिथी वर्ग सर्वांच्याही चरणी दंडवत. वेळ खूप झालेला आहे. परमवंदनीय परमपूजनीय जगद्गुरु बाबाजींचा आशीर्वाद आपल्याला घ्यायचा आहे. मी 2 वाक्य या ठिकाणी सांगतोय जे जगद्गुरु जनार्दन स्वामींचे आहेत. भगवान शंकराचा अवतार असलेले बाबाजींच्या मुखातले वाक्य आहेत. बाबाजींचं एक वाक्य आहे, करू नका काही संत संग धरा. करू नका काही संत संग धरा. पण या जीवनामध्ये सर्वात महत्वाचं जर काही असेल तर संतांची संगत आहे. बाकी सगळं नंतर आहे बरं. म्हणून तुम्हा सर्वांचं भाग्य आहे की बाबाजींसारख्या संतांची संगत धरण्याचं सौभाग्य तुम्हाला या गुरुकुलच्या माध्यमातून मिळालेलं आहे. दुसरं वाक्य मी सांगतो, जगद्गुरु बाबाजींनी हे सांगितलेलं आहे की ज्या लहान मुलांना बालपणीच संतांची संगत भेटली त्या मुलांच्या पुण्याईचं काय वर्णन करावं, हे जगद्गुरु बाबाजींचं वाक्य आहे. म्हणून आपल्या मुलांचं भाग्य आहे की जगद्गुरु बाबाजींसारखे सिद्ध योगी महापुरुषांच्या संगतीत राहण्याचं सौभाग्य त्यांना प्राप्त होत आहे. हे शब्दात सुद्धा वर्णन करता येत नाही. कारण कासव जसं आपल्या पिल्लांना वाढवते तसं जगद्गुरु बाबाजी या मुलांना संस्कारित करत असतात. हे मी स्वतः पाहिलेलं आहे, अनुभवलेलं आहे. बाबाजींची दृष्टी जरी पडली तरी मुलाच्या वृत्तीमध्ये परिवर्तन होत असतं आणि हे सामर्थ्य फक्त सिद्ध योगी महापुरुषांमध्ये असतं. आणि असे सिद्ध योगी महापुरुष आपल्या संस्थेचे अध्यक्ष आहेत. हे आपलं सौभाग्य आहे बरं का.
याचे संस्थापक शिवावतारी जगद्गुरु जनार्दन स्वामी आहेत, अध्यक्ष सिद्ध योगी सद्गुरू आहेत. आणि या संस्थेच्या विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी एक राज्यपाल पुरस्कृत समन्वयक यावर्षी आपल्याला प्राप्त झाले, आदरणीय काळोखे गुरुजी, जे राज्यपालांद्वारे बर का पुरस्कृत आहेत. या गुरुकुलांना एक आदर्श गुरुकुल बनवण्याचं स्वप्न घेऊन आलेले निष्काम सेवा करणारे काळोखे गुरुजी हे नेतृत्व करत आहेत. हेही आपलं सौभाग्य आहे. इतकंच नव्हे तर मुलांना घडवण्यासाठी जीवन अर्पण केलेले संन्यासी संत त्यांच्या सोबत आहेत. आमचे नित्यानंद महाराज इथं असतात. असे संत अनेक आश्रमांमध्ये गुरुकुल मध्ये आहेत. पण हे सर्व इतर ठिकाणी भेटणार नाही, हे लक्षात घ्या. हे सर्व तुम्हाला फक्त आणि फक्त या बाबाजींच्या गुरुकुलामध्ये भेटेल. म्हणून पालकांना विनंती आहे, जे पालक आपल्या मुलांना अपडाऊन करायला लावतायत त्यांना माझी नम्रतेची विनंती आहे. जे श्रीरामांनी केलं, जे श्रीकृष्णांनी केलं, जे पांडवांनी केलं ते आपल्या मुलांना करू द्या. म्हणजे गुरुकुलामध्ये ठेवा, घरी ठेवू नका. 5वी ते 10वी निदान त्यांना या गुरुकुलच्या परंपरेमध्ये वाढवा, संतांच्या संगतीत राहू द्या. तेव्हाच मुलं अत्यंत चांगल्या पद्धतीने घडतील. आमच्या गुरुकुलचा विद्यार्थी हा पक्का होतो, कच्चा नाजूक राहत नाही. कोणतीही परिस्थिती आली तर त्याला तोंड देण्याचं सामर्थ्य, शिकवण्याचं कौशल्य आमच्याकडे आहे आणि ते आम्ही करत असतो बरं का. म्हणून मुलांना नाजूक ठेवण्यापेक्षा पक्क आणि कणखर बनवणं हे महत्वाचं आहे. पुस्तकी किडा बनवण्यापेक्षा त्याला कर्तृत्ववान व्यक्तिमत्व बनवणं असेल तर ते गुरुकुलमध्ये होतात. म्हणून बाबाजींच्या गुरुकुलमध्ये मुलांना राहू द्या. लाड, माता भगिनींना विनंती, लाड वगैरे करू नका. 5वी ते 10वी बाबाजींच्या गुरुकुलमध्ये टाकून पहा. तुमचं म्हातारपण सुखाचं नाही झालं तर मग सांगा. म्हणून माझी सगळ्यांना हीच विनंती आहे, विश्वास ठेवा. जगद्गुरु जनार्दन स्वामींची ही संस्था आहे. विद्यमान जगद्गुरु स्वामी शांतिगिरीजी महाराजांच्या अध्यक्षतेखाली चालू असलेली ही संस्था आहे. म्हणून आपल्या मुलांना या संस्थेमध्ये राहू द्या, हीच विनंती करतो. धन्यवाद. पुढे जगद्गुरु बाबाजींच्या आशीर्वादांकडे. हा, बाबाजींच्या हातात 2 माळी आहेत बरं का, मी विसरलो. जगद्गुरु बाबाजींनी स्वतःच्या गळ्यातली, बरं का लक्षात घ्या, स्वतःच्या गळ्यातली, बाबाजींच्या गळ्यातली 2 माळी बाबाजींनी माझ्या समोर काढून दिल्या आहेत. आणि बाबाजींनी सांगितलं की या 2 माळी 2 भाग्यवान विद्यार्थ्यांच्या गळ्यात राहणार आहेत. एक विद्यार्थी जो संस्कारांमध्ये सगळ्यात बेस्ट राहील या गुरुकुलमध्ये, बरं का, महालगाव गुरुकुल मधला एक विद्यार्थी जो संस्कारामध्ये नंबर 1 राहील त्याला मिळणार आहे. आणि एक विद्यार्थी जो शिक्षणामध्ये नंबर 1 राहील त्याला मिळणार आहे. पण अशा 2 विद्यार्थ्यांची निवड आमचे गुरुजन करणार आहेत आणि त्यांना ह्या 2 माळी परमपूज्य बाबाजींच्या हातातले जे आहेत ते मिळणार आहेत. त्या 2 माळी आज आमच्या दवंगे गुरुजींकडे ठेवण्यात येतील, काळोखे गुरुजींकडे ते सुपूर्द करण्यात येतील. काळोखे गुरुजी कुठे? हर 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 महादेव. सर्व विद्यार्थ्यांना विनंती, हर 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 महादेव. जय शिव शंभो शंकर, हर हर महादेव. जय शिव शंभो शंकर, हर हर महादेव. जय शिव शंभो शंकर, हर हर महादेव. हर हर महादेव, हर हर महादेव. हर हर महादेव. महादेवला हर 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 महादेवला, हर 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 महादेवला, हर हर काळी काळी हा, हर हर महादेवला. जय शिव शंभो शंकर, हर 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 महादेवला. जय शिव शंभो शंकर, हर 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 महादेवला. काळी काळी हा.
नमः शिवाय घर घर बोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय घर घर बोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय घर घर बोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय घर घर बोले नमः शिवाय हर घर बोले नमः शिवाय नमामि शंभो नमः शिवाय जय शिव जय शिव जय शिव जय शिव जय शिव जय शिव हाँ जय शिव शंभो शंकर हर 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 महादेव जय शिव शंभो शंकर हर 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 महादेव विठ्ठल विठ्ठल विठ्ठला पांडुरंग विठ्ठला पावली पावली त्या सर्वजण टाळी वाजवा विठ्ठल विठ्ठल विठ्ठला पांडुरंग विठ्ठला पांडुरंग विठ्ठला पंढरपूरचा विठ्ठला विठ्ठला पांडुरंग जय शिव शंभो शंकर हर हर महादेव जय शिव शंभो शंकर जय शिव शंभो शंकर हर हर महादेव जय शिव शंभो शंकर हर हर एक बाबाजींचा जयघोष करू करा हात वरती करा बाबाजी जगद्गुरु झाले ते त्याला आता वर्ष पूर्ण होऊन गेलं काही असा जगतात प्रयागराज ब्रह्मात 16 नाही असा जगतात आम्हा भोळ्या भक्तांची ही माऊली बनले हो जगद्गुरु शांती गिरी हा बनले हो जगद्गुरु शांती बघू आता पावली कोण कोण घेते करा हात वरती करा पावली कोण नाचून गाऊन आनंद साजरा करू हा प्रयागराज कुंभात 16 नाही असं जगतात आम्हा भोळ्या भक्तांची ही माऊली आम्हा भोळ्या भक्तांची ही माऊली बनले हो जगद्गुरु शांती गिरी 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 भावे सेवा केली जनार्दन बाबाची ते सूत्र हातामध्ये घोरोगारी ते सूत्र हातामध्ये घोरोगारी बाबाजींची पुष्पवृष्टी आपल्यावरती होते क्या माझा आनंद होतो आपल्याकडे काही मनोभावे सेवा केली जनार्दन बाबाची ते सूत्र हातामध्ये घोरोगारी समाजाचं पान आम्हा भोळ्या भक्तांची माऊली बसंत पंचम संगमाची आता बाबाजी जगद्गुरु झाले तो आनंद आपण आता साजरा करतोय आपण तर कोणी प्रयागराजला नव्हतो तुमच्यातले म्हणून हात वरती करा तोच आनंद उत्सव आपण इथं साजरा करू जेवढं नाचता येईल हा शेवटचा दिवस 10वी बालांचा आणि तुमचा सुद्धा नाचण्याचा बघा किती आनंद घ्यायचा आता तुमच्यावर आहे बनले जगद्गुरु शांती मौन धरा बरं
मुली शांत बसा. मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय कंठाय शंभवे अमृतेशाय सर्वाय महादेवाय ते नमः. अच्युत केशव मुरारी सत्यम जनार्दन ओम सुनारायणं शिवमेत नष्टकं नाम शुभम केशवं क्लेश दुःखनाशाय माधवम हरि पापनाशाय गोविंद मोक्षदायकम ध्यान मूलम गुरुर्मूर्ती पूजामूलं गुरुपदम मंत्र मूलम गुरुर्वाक्य मोक्षमूलं गुरुकृपा पूजा सत्यम मंत्र सत्यम सत्यं देवं निरञ्जनम् गुरुवाक्य सदा सत्यम सत्यमेकं परं पदम् अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम तस्मात् करुणभावेन रक्ष रक्ष महेश्वरा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ प्रमे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते मनोजव मारुततुल्य वेगम जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठं वातत्मजं वानरयोत्तमभ्यां श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेवो जनेश्वरा गुरु साक्षात् जनार्दन स्वामी तस्मै श्री जनार्दनाय नमः तस्मै श्री शांतिगिर्याय नमः महाराष्ट्र हे संतांची होई मराठवाडा हे संतांचं माहेरघर आपल्या संत परंपरेतील आपल्या संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील दहेगावमध्ये ज्यांचा जन्म झाला त्यांनी आंध्र सलमानी 16 वर्ष एक वाटीवर धान्य लावून दसरा केली आणि ज्यांनी आपल्या समाजासाठी बहुजन हिताय बहुजन सुखाय या माध्यमातून हे गुरुकुल एक शिक्षण प्रणाली सुरू केली आणि त्यानुसार येरूळ असेल पिंकी असेल खेडी असेल उपखेड असेल आणि आपलं हे महालगाव आतापर्यंत उपखेड असेल खेडी असेल टुणकी असेल या ठिकाणी स्नेहसंमेलन आणि आशीर्वाद समारंभ या ठिकाणी संपन्न झाला आणि आज आपला चौथा या गुरुकुलचा आशीर्वाद समारंभाचा सोहळा संपन्न होत आहे. म्हणून प्रथमतः ज्या बाबाजींनी अर्थात ज्या संतांनी प्रभुरा सुरू केली ज्यांचा अधिष्ठान पालखीमध्ये प्रतिमारूपण आहेत आपल्या मंदिरामध्ये मूर्तिरूपण आहेत ज्यांची काय अपेक्षा असेल की या गुरुकुल प्रणाली सुरू करण्यापाठीमागे हे संमती मला की इशारा प्राप्त होत आहे. म्हणून अशा बाबांची साठवण धर्म करूया. आपल्या महालगाव नगरी जेवढी देवता आहे हरवाना श्रीरामाचे श्रीकृष्ण असतील असे जेवढे देवता त्यांच्या चरणी वंदन करूया भूमीला वंदन करूया व मातेला वंदन करूया आणि या बालगोपालांच्या आशीर्वाद सोहळ्यासाठी उपस्थित असलेले सर्व पालक वर्ग शिक्षक गुरुजन वर्ग त्याचा आमचे आपल्या गुरुकुलचे समन्वयक असलेले श्री काळू गुरुजी तसे आमचे संत श्री स्वामी विवेकानंद स्वामी रामनाथ महाराज नित्यानंद महाराज पुण्यकर महाराज विशेष शिवदास महाराज सर्व सेवेकरी आपल्या या गोष्टीवर आताही असलेल्या आमच्या सेवेकरी माता वगैरे इथं व्यवस्था राहते तुम्ही हा ज्या आपल्या मुलांना आईप्रमाणे या ठिकाणी स्वयंपाकाची सेवा करतात अशा सर्व माता वगैरे सर्व विद्यार्थी तर आपले बघा जसं बाबांनी सांगायचे रात्री 12 वाजता आपली शूटिंग चालू असते राहते मात्र आपल्या समोर शूटिंग घरा की सगळं या ठिकाणी सोहळा कसा होत आहे संपूर्ण होत आहे की त्याचं शूटिंग चित्र या ठिकाणी कॅच करणारे आमचे कैलास पाटील तसं असलेले या गुरुकुलचे मुख्याध्यापक आपले जंगे गुरुजी हे आता निवृत्त होत आहे. खरं हे जगात सूत्र आहेत कोणी येणार कोणी जाणार म्हणून प्रथमतः जेवढे उपस्थित आहे इकडे लक्ष द्या. डोंट स्पीक
डोंट स्पीक समजलं का? डोंट स्पीक. तिकडे काय? डोंट स्पीक. अटेन्शन युअर लक्षाने. आपण इथं काहीतरी घेण्यासाठी आलो, इथे टाइमपास करण्यासाठी आलेलो नाही. म्हणून जेवढे उपस्थित आहेत त्या ठिकाणी श्रद्धा भावपूर्वक विचारपूर्वक अशा सर्वांचं वरत करून टाळू अभिनय आणि धन्यवाद द्या. वेळ अत्यंत कमी बरं का. 8 वाजता आम्ही का या ठिकाणी जाणार लक्षात मग 8 वाजून गेलो. आता आपल्या सर्वांच्या प्रेमासाठी बघा या ठिकाणी बाबा नाही वाटत जरा वेळ देऊया म्हणून थोडा वेळ आपल्या या ठिकाणी घेणार आहेत. आपल्याला बालगोपाळांचे इतर कार्यक्रम बघायचे. प्रथमतः बघा तुमच्याकडून बाबांना काय अपेक्षित आहे बघा. मग पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे. तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे पापेन जाती संतांचे जपिला शाद्या. संतांच्या जेजेकाराने संत नामस्मरण काय होतं. तुकाराम महाराज म्हणतात तुकाराम आम्ही पापेन जाती संतांचे जपले का पुण्यवंत व्हावे सज्जनाची नावे. बरोबर भरात करा सर भरात करा भरात त्याला जोशपूर्ण बघा. आपल्याला जरा एक जे करायचं आहे निदान कमी या परिसरात लोकांना वाटलं पाहिजे नाही तर गुरु कोणत्या गुरुपणी काही चाललं वगैरे सांगायचं काय कर परत करा. हा निष्काम कर्मयोगी शिवयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की. उत्तराधिकारी जगद्गुरु स्वामी शांतगिरीजी महाराज की. बजरंग बली की. स्वामी विवेकानंद म्हणतात 100 वर्षे शेळ्या मेंढ्यासारखं जगण्यापेक्षा जगावं तर कोणासारखं वाघासारखं. लढवतं कोणासारखं शिवबासारखं. लढवतं कोणाचं शिवबासारखं. मरवतं कोणासारखं भगतसिंग राजगुरूसारखं. तर त्या जगण्याला अर्थ येत नाही. तुम्ही किती आले किती गेले या जगा कोणीच नाव राहिलं सांगा. मग पुन्हा एक वर संधी आपल्याला देणार आहे बाबा. वर तर वरात करा. भगवानचे हात दिले हो म्हणतात की संतांनी वरण केले म्हणे देवाने मनुष्य दिला. हात कशासाठी दिले भोक कशासाठी दिले डोळे कशासाठी दिले लक्षात या. आणि त्याचा उपयोग जर आपण भगवंतासाठी जर केला नाही देव म्हणतो त्याचा कार्यक्रम मी निश्चित राहील लक्षात. कारण जैसा कर्म वगैरे असं फलते बाबा. बरोबरात करा. हे बसेल तिकडे तुम्हाला समज तसं तुम्हाला का नाही देवाने दिली तर काय चालू आहे इकडचे इकडे जरा सर्वांचं बघा अटेन्शन जा इकडे. हा निष्काम कर्मयोगी शिवयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की. उत्तराधिकारी जगद्गुरु स्वामी शांतगिरीजी महाराज की. बजरंग बली की. आता काही धार वगैरे काही धार बाबांना वाटलं तसं धार जर हत्यार असेल तर ते हत्यार काही कामाचं राहते होत राहतं काही कामाचं. लक्षात द्या आमच्या वैजापूरचे अनेक उपस्थित बरं का. आपले तालुका शेवतीसारखं काही नाही. आपले शिरसगावचेच ना. तिकडे लक्ष द्या थोडा वेळ. हे तिकडे मागे काय करू राहिले ते एक तर जागा फार महत्व आहे लक्षात द्या. अहो आपले सैनिक बरं का 26/11 की हल्ला का झाला होता मुंबई का हल्ला झाला होता. सैनिक सतर्क नव्हते काय ना सतर्क नव्हते त्यामुळे ते काहीतरी घुसले एकच जणांनी कार्यक्रमाला मुंबई लक्षात घे. म्हणून सतर्कता अटेन्शन किती महत्वाचं त्याच्या. छोटासा मुद्दा बाबा तुम्हाला सांगणार आहे की लक्ष द्या सर्वांनी. म्हणतात सामर्थ्य आहे जगा सामर्थ्य आहे जवळचे दुजेकरी तयांचे मात्र तेथे भगवंताचं अधिष्ठान पाहिजे बरं. तसं आता या मंडपाला जे खांब नसले मंडप राहू शकतो का. झाडाला मूळ नसेल झाड उभं राहू शकतं का. बंगल्याला पाया नसेल मग बंगला उभं राहू शकतं का. तसं बघा म्हणजे जीवनाला जर अधिष्ठान नसेल तर ते जीवन काही कामाचं नाही. म्हणून काय म्हणतात सामर्थ्य आहे चळवळीचे जो जे करील तयांचे मात्र ते भगवंताचा अधिष्ठान. म्हणून बाबाजी काय म्हणायचे ज्यांनी गुरु नाही केला त्याचा जन्म वाया केला. ज्यांनी गुरु नाही केला त्याचा जन्म वाया केला. ज्यांनी गुरु केला त्याचा जन्म सार्थ झाला. ज्यांनी गुरु केला त्याचा जन्म सार्थ झाला. कारण गुरु ने कौन बताए वाट बड़ा बिकट है हम
म्हणून गुरु हा संत करुणीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा गुरु विने. देव नाही तुझ्या पाहता त्रैलोकी. म्हणून गुरुविने देव मोठा म्हणत जो करंट काय गुरुपेक्षा देव जर कोणी मोठा म्हणत असेल त्याच्यासारखा करंट कोणीच नाही. म्हणून आपण गुरुंना काय म्हणतो, गुरु ब्रह्मा गुरुर विष्णू गुरु ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री. गुरुवे नमः. म्हणून पुनश्च ज्यांचे अनंत उपकार आपल्याला अशा बाबांच्या चरणी साष्टांग नकोय. आपला विषय काय, सामर्थ्य चळवळ की. तर एकदा काय झालं का, जंगलामध्ये एक गाय चरत होती. कोण चरत होती? हा, गाय चरत असताना जंगलामध्ये कोण कोण राहत असतं? वाघ, शेर, राजागिरी. लक्षात घ्या. त्या जंगलातल्या वाघाने गाईला बघितलं. कोणाला बघितलं? बघा, आता गाईला बघितल्यानंतर वाघाने काय विचार केला असेल? काय विचार केला असेल? आता आपल्याला आपलं अन्न शिकार बघा आता मिळणार. म्हणून तो वाघ गाईच्या दिशेने बघा निघाला. लक्षात बर का. हे गाईच्या लक्षात आलं. कोणाच्या लक्षात आलं? गायच्या. की आपल्या दिशेने कोण येत आहेत? वाघ. वाघ येत आहेत. हे कोणाच्या लक्षात आलं? गायच्या. त्या गाईच्या लक्षात आलं. म्हणती गाय आपला प्राण वाचवण्यासाठी सैरावर त्या जंगलामध्ये पोळाली बघा. मग त्या वाघाने आपला वेग वाढवला आणि प्रसंग लक्षात घ्या. जंगलामध्ये गाय मागे कोण लागलेला आहेत? वाघ. त्यासाठी लागलेला आहेत? खाण्यासाठी. लक्षात घ्या. गाय बिचारी सैराभरा पळते त्या अरण्यामध्ये. पळता पळता बरं का, त्या अरण्यामध्ये तलाव दिसला. गायला काय दिसला? तलाव दिसला. आणि तलाव दिसल्यानंतर ती गाय बघा आपला प्रवास वाचवण्यासाठी कुठे घुसली? त्या तलावामध्ये घुसली बरं का. मात्र काय झालं का, काय बघत झालं भगवंताची लीला. गाय ज्याला त्या तलावामध्ये घुसली ना, तर 40 फुटावर, किती फुटावर गेली आतमध्ये? 40 फुटावर गेल्यानंतर काय झालं, ते चिखल बघा गाळात वाहून आलेला होता. आणि त्या 40 फुटावर गेल्यानंतर ती गाय त्या चिखलामध्ये त्याला फसली. मागून कोण येत होतं? वाघाने काय बघितलं? तलावात काय दिसलं त्याला? ती कशी दिसली? फसलेली. त्याला वाटलं आता आपण काय करू, आपणही मध्ये तलावात घुसून काय करू, गायला खाऊ. या उद्देशाने वाघ सुद्धा होत्या तलावामध्ये घुसला. मात्र काय दिवस लिहिला बरं का, वाघ ज्यावेळेला तलावाने घुसला तर ते का बघा 25 फुटावर, किती फुटावर गेला? फक्त 25 फुटावर गेला. आणि तो सुद्धा गाळामध्ये फसला. आता गाळामध्ये कोण कोण फसलेले आहेत? अंतर लोकांचं किती आता? 5 फुटाचं. किती फुटाचं आहे? हा, कारण गाय किती फुटावर बसली होती? वाघ किती फुटावर? दोन्हीचं अंतर किती? हुशारीवर लक्षात. हुशारी 15. दोन्ही बघा गाळात बसलेत. आणि टकमका एकमेकडे पाहून राहिले बरं का. तर तुम्ही का बाबाकडे पाहून राहिला टकमका लक्षात. तसं ते गाय आणि वाघ काय करू राहिले? एकमेकाकडे पाहून राहिला का. त्याला बघा गाय काय बोलू लागले वाघाशी. बघा काय चर्चा करते गाय किंवा वाघाला गाय काय, वाघाला वाघाला गाय काय म्हणते ऐका बरं का. म्हणे वाघोबा, या मनुष्य आपल्या मनुष्य आपली या प्रत्येक बघा प्राण्याला मालकाची गरज आहे. बघा गाय का म्हणते वाघाला, अरे वाघोबा, प्रत्येक प्राण्याला कोणाची गरज आहे? मालकाची गरज आहे. जर प्राण्याला जर मालक नसला तर त्याचं जीवन व्यर्थ आहे म्हणे, काय कामाचं नाही बरं. असं कोण म्हणतं? कोणाला म्हणते? इकडं कोणाला म्हणते? कोण म्हणते? काय म्हणते? काय म्हणते? मालकाशिवाय व्यर्थ जीवन. हा, जर प्राण्याला जर मालक नसेल तर ते जीवन व्यर्थ, काहीच कामाला. बघा असं कोण म्हणतं? गाय. वाघ काय उत्तर देतो त्या गाईला? म्हणे हे गाई म्हणे, बरं हे गोमाते म्हणे, मी या जंगलाचा राजा आहे. कोणी म्हणे मी या जंगलाचा राजा आहे, मला मालकाची गरज नाही. असं कोण म्हणतं? वाघ. कारण स्वतःलाच वाघ काय समजतो? मीच माझा मालक. म्हणजे काय? मीच माझा मालक, मीच राजा आहे म्हणे या जंगलाचा.
तर मला मालकाची गरजच नाही म्हणे. असं कोण म्हणतं? मग गाय बघा पुन्हा पुन्हा म्हणते बरं का. काय म्हणते गाय पुन्हा पुन्हा? अरे वागोबा, प्रत्येक प्राण्याला मालकाची गरज आहे म्हणे. जर मालक नसेल तर त्या प्राण्याचं जीवन व्यर्थ आहे म्हणे. वा काय ऐकायला तयार नाही. वा काय म्हणतो? वा काय म्हणतो? मीच राजा आहे म्हणे, मला मालकाची गरज नाही. असं करता असं असावं. संध्याकाळची वेळ कसा, संध्याकाळची वेळ झाली. संध्याकाळची वेळ झाल्यानंतर त्या गायीचा नियम होता. काय नियम होता? 6 वाजले का आपल्या खुटं जायचं बघा. दिवसभर चरायचं आणि पुढे जायचं संध्याकाळी. किती वाजता? 6 वाजता. किती वाजता? मात्र ज्याला त्या गायीच्या मालकाने बघितलं की आज आपली गाय 6 वाजून गेली म्हणे, मात्र खोऱ्या खुट्यावर आलेली नाही की. हे कोणाच्या लक्षात आलं? मालकाच्या. गायीच्या मालकाच्या लक्षात आलं. किती वाजले म्हणे आता? 6 वाजता. दररोजच्या नियमाप्रमाणे आपली गाय काय खुट्यावर आलेली नाही. आणि मग थोडी वाट बघितली कोणी? त्या मालकाने बघा. 15 मिनिटं झाले, 30 मिनिटं झाली बरं का, गाय काही येईना बघा. मग शंका निर्माण झाली कोणाच्या? त्या मालकामध्ये. आपली गाय गेली कुठे? काय झालं बरं? काय झालं? काय नाही बघा. म्हणून तो गायीचा मालक तिकडे गाय जरा चरा जायची ना त्या जंगलामध्ये बघायला गेला. आता बघा तो मालक गायीचा पुढे आलेला आहे, जंगलामध्ये आला बघा. तिथे त्याला काय गाय दिसे ना बघा. त्याच्या मनामध्ये चक्र सुरू झालं. काय झालं बघा आपल्या गायीचं लक्ष आलं. आणि मग तो गायीचा मालक बघा त्या जंगलामध्ये शोध घेऊ लागला गायीचा. आणि शोध घेत असताना त्याला तलाव दिसला. काय दिसला? तलाव दिसला. आणि त्या तलावामध्ये काय दिसलं त्याला? वाघ आणि गाय दिसली बरं का. तलावामध्ये त्या गायीच्या मालकाला काय दिसलं? वाघ आणि गाय. वाघ आणि गाय दोन्ही तलावामध्ये आहे म्हणे. दोन्हीचं अंतर किती आहे? किती आहे? 15 फुटाचं. मात्र ते कसे आहेत? फसलेले. फसले. कसे आहेत? फसलेले. मग सांगा. त्या गायीच्या मालकाने कोणता विचार केला? गायीला काढायचा विचार केला का वाघाला काढायचा विचार केला? गाईला. का वाघाला? कोणाला काढायचा विचार केला त्या गायीच्या मालकाने? गाईला. गायीला विचार केला. आणि विचार करून तो लाकडं वगैरे आणले बरं का. आणि त्यांनी काय केलं? आपल्या गायीला बाहेर काढलं. बघा अनेक प्रयत्नात माध्यमातून त्याला बाहेर काढलं आणि पुढे घेऊन गेला. घरी घेऊन गेला. आता त्या जंगलामध्ये तलावामध्ये कोण राहिलं फक्त शिल्लक? वाघ. तो स्वतःला काय म्हणायचा? काय म्हणायचा? राजा. त्याला कोणी काढायला आलं का? का आलं नाही? मालक नव्हता. हे का आलं नाही? मालक स्वतःला मालक समजायचं. काय स्वतःला तो स्वतःच मालक समजायचा, स्वतः राजा समजायचा. मग काय झालं? वाघाच काय झालं? वाघाच काय झालं? मरण. ज्यांनी गुरु नाही केला त्यांचा जन्म वाया गेला. गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला. ज्यांनी गुरु केला त्यांचा जन्म सार्थक झाला. ज्याने गुरु केला त्याचा जन्म सार्थक झाला. पण बघा गुरुची जीवनात किती आवश्यकता आहे. म्हणून सद्गुरु वाचवणे सद्गुरु वाचवणे सापडे नसले किंवा गुरु बने कौन बतावे वाट बडा बिकट है यम घाट. लक्षात गुरुची किती आवश्यक बघा बरं का. जसं तुम्हाला शिक्षणासाठी कोण आहेत? शिक्षक आहे की शिक्षक आहे की नाही? जसं शिक्षक बघा तुम्हाला आता पुस्तक कोणाजवळ? तुमच्याजवळ की नाही? काय पुस्तक कोणाजवळ? विद्यार्थ्याजवळ पुस्तक राहतं की नाही? त्यांच्या बॅगमध्ये. मग त्याचं त्यांना समजतं का? त्याले धडे किंवा जो काही पाठ असेल विद्यार्थ्यांना कधी समजतो? शिक्षकांनी शिकवण्याचा. त्याप्रमाणे बघा म्हणजे तूच आहे तुझं पाठशी तरी तू जागा बघा. सर्व काही आपल्याजवळ मात्र आपल्याला कधी कळतं? ते कधी कळतं? जेव्हा गुरु बघा आपल्या जीवनामध्ये वगैरे लक्षात. जसं बघा लोखंडाचा तुकडा आहे, लोखंडाचा तुकडा तो पाण्यात टाकला काय होतं? बुडून जातो. बुडतो. आणि तो जर आपण लोखंडाचा तुकडा लाकडी ठोकळ्याला बांधला, कशाला बांधला? लाकडाच्या. आणि पाण्यात टाकला काय होतं? तर गेलो. आहे की सिंगल तुकडा काय झाला? बुडाला. तोच कशाला बांधला? लाकडाला. काय झालं? तर गेलो. म्हणून बघा ज्याला गुरु नाही तो काय होतो? बुडून जातो. आणि ज्याने लाकडी ठोकळ्या रूपी गुरुला आपल्या जीवनाला बांधून गेलो. कोणाला कशाला बांधलं? गुरुला. ठोकड्या रूपी गुरुला बांधलं. गुरुला बांधून गेलं जीवन.
तर तो काय होतो तर तो म्हणून ज्याने गुरु नाही केला त्याचा अशा अक्षर रीतीने बघा अशा अनेक उदाहरण बघा बाबांनी लक्षात द्या. त्याचप्रमाणे आज विद्यार्थ्यांनी लक्ष द्या बरं का. तसं आमच्या काळे गुरुजी आज जाहीर केलं की बाबांनी सुद्धा जाहीर केलं की गुरुदक्षिणा कोणाला मिळणार आणि 5,000 रुपये कोणाला मिळणार आहे. 5,000 रुपये कोणाला मिळणार आहे. बघा कोण बनेगा पुरस्कारपती. पुरस्कार कोण बनेगा पुरस्कार पती बक्षीसपती वर्ग. मालगावमध्ये कोणाचा नंबर लागेल बरं का. जिसक्या भाग्यात असेल त्याला दिवशी बघा ते प्राप्त होईल. असंच बघा बरं का. रवींद्रनाथ टागोर यांना पारितोषिक मिळालं. कोणाला. रवींद्रनाथ टागोर म्हणजे कोण. ज्यांनी कोणतं गीत लिहिलेलंय. राष्ट्रगीत आहे ना. कोणतं गीत लिहिलेलंय. राष्ट्रगीत बरोबर ना. कोणी लिहिलं. रवींद्रनाथ टागोर. बरोबर ना. रवींद्रनाथ टागोर ज्यांनी राष्ट्रगीत लक्षात घ्या. त्यांना बरं का भारत सरकारने संपूर्ण बघा त्या बॉडीने पुरस्कार. कोणता पुरस्कार दिला. कोणता पुरस्कार दिला सांग ना रवींद्रनाथ टागोरांना. आहे कोणाला माहिती. रवींद्रनाथ टागोरांना कोणता पुरस्कार मिळालेला आहे. हो नोबेल पारितोषिक. शांतीदूत नोबेल बघा नोबेल पारितोषिक मिळालं होतं. आणि मग अनेक ठिकाणी बघा त्यांचं काय झालं स्वागत. आणि असं स्वागत करता बघा जपानची राजधानी कोणती आहे. जपानची राजधानी कोणती आहे. टोकियो. टोकियो येथे त्यांचं बघा स्वागत कार्यक्रम ठेवण्यात आला. कोणाचा. रवींद्रनाथ टागोर. रवींद्रनाथ टागोरांचा नोबेल पारितोषिक त्यांना मिळालं म्हणून त्यांचा सत्कार बरं का. कोणा सत्कार. रवींद्रनाथ टागोर यांचा पुढे करायला ठरवला. टोकियो शहरामध्ये. देश कोणता. जपान. जपानच्या राजधानी टोकियो. त्या टोकियोमध्ये त्यांचं स्वागत सत्कार आयोजित केला गेला. आणि आयोजित केल्यानंतर बरं का संपूर्ण त्यांचा तो कार्यक्रम संपला. तिथे अनेक वार्ताहर आलेले होते. एक वार्ताहर फारच हुशार होता बरं का. मग त्यांनी वार्ताहर परिषद घेतली बरं का. आणि वार्ताहर परिषद बसल्यानंतर रवींद्रनाथ टागोर तेव्हा उपस्थित होते. त्यामुळे त्यातल्या एका वार्ताहराने सुंदर प्रश्न विचारला का. काय प्रश्न त्या टागोरांना विचारला त्या वार्ताहराने अत्यंत महत्वाचा लक्षात घ्या. म्हणे आपण कोणत्या देशातले आहात. बरं वार्ताहर काय म्हणतो रवींद्रनाथ टागोरजींना. आणि आपण कोणत्या देशातले आहात. भारत. कोणत्या देशातले होते रवींद्रनाथ टागोर. भारत. मग तुला समजत नाही का. आपण कोणत्या देशात आहात म्हणे. भारत देशात आहात नाही. मग वार्ताहराने प्रश्न केला म्हणे आपल्या भारत देशाची या जगात ओळख काय म्हणे सांगा. काय कोणत्या 2 वाक्यामुळे आपल्या या बघा भारत देशाची ओळख संपूर्ण जगाला होत. लक्षात घ्या. प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे की. काय प्रश्न आहेत. म्हणे आपण 2च वाक्य भारताबद्दल सांगावे. ज्या 2 वाक्यामुळे संपूर्ण जगाला भारताची ओळख होऊ शकते. नाही लक्षात घ्या. वार्ताहर फार चाणक्य हुशार होत. प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे. हे तिकडे काय करायला ते चालवत आपल्याला. रवींद्रनाथ टागोर यांना टोकियो शहरात प्रश्न विचारला. भारताने काय प्रश्न विचारला होता. तुमच्या भारत देशाची ओळख कशी. कोणत्या 2 वाक्याने बघा संपूर्ण. तर बघा ते रवींद्रनाथ टागोर होते. लक्षात घ्या. कोण होते. रवींद्रनाथ टागोर. लक्षात काय बुद्धिमान होता बघा. जसं स्वामी विवेकानंद बघा बुद्धिमान होते ना. आपल्या जगामध्ये सर्वात बघा बुद्धिमान कोण होऊन गेले माहितीये का. कोण होऊन गेले सांगा बरं. स्वामी विवेकानंद. आमच्या रामाने सांग का कालिदास किती का विद्वान माहिती आहे. माहिती का लक्षात घ्या. जसं बघा लोकमान्य टिळकांना अवधानी म्हणलं जातं. किती अवधानी. लोकमान्य टिळक किती अवधानी. 2 अवधानी म्हणजे काय. समजा काळे गुरुजी समजा काय लोकमान्य टिळक तर त्यांच्या 2 जणांनी काय करा बघा. यांचं नाव काय अलीकडचे. मधुकर यांचं नाव पलीकडचे तुमचे. या दोघांनी प्रश्न एकाच वेळेला प्रश्न विचारायचे आणि त्या दोघांच्या प्रश्न उत्तर द्यायचं. त्याला म्हणतात द्विअवधानी अवधानी. लक्षात घ्या. लोकमान्य टिळक बघा द्विअवधानी अवधानी होते. म्हणजे एकाच वेळेला दोघांनी प्रश्न विचारायचे आणि त्याची उत्तर बघा दोघांना देशात.
मग हे दिव्य अवधानी. स्वामी विवेकानंद दश अवधानी म्हणजे काय? एकाच वेळेला 10 जणांनी 10 प्रकारचे प्रश्न विचारायचे. किती? 10 प्रकारचे. आणि ती एकाच वेळेला किती? एकाच वेळेला एकाच वेळेला 10 जणांनी 10 प्रकारचे प्रश्न विचारायचे आणि त्यांना उत्तर द्यायची. लक्षात घ्या, त्याला म्हणतात दशावधानी. आणि कालिदास मात्र शतावधानी म्हणजे काय? एकाच वेळी 100 लोकांनी प्रश्न विचारायचे, 100 प्रकारचे. मध्ये लक्षात घ्या, कालिदास किती विद्वान होते? एकाच वेळेला 100 लोकांनी 100 प्रकारचे प्रश्न विचारायचे आणि त्याला उत्तर द्यायचे. लक्षात घ्या, काय बुद्धिमत्ता असं. जर टाळून कालिदास बघा, कालच कार्यक्रम झाला कालिदास नाट्यगृहामध्ये बघा. सुंदर असं नियोजन त्या ठिकाणी करण्यात आलं होतं. तो कार्यक्रम कोणता होता? श्रीराम बरं, भगवान श्रीराम बद्दलचा बघा त्या ठिकाणी व्याख्यान होतं. असो, आपला काय विषय चालू होता? दोन वाक्य की कोणाचे 2 वाक्य? भारताबद्दलचे. पहिलं वाक्य बघा सांगितलं काय? पहिलं वाक्य सांगितलं या भारताची ओळख जगाला कशी कशाने होते, कशामुळे आहे. लक्षात घ्या, पहिलं वाक्य काय सांगितलं? म्हणे आमच्या भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये शिरूरवरून गेले. कोण शिरूरवरून गेले? छत्रपती शिवाजी महाराज. काय? छत्रपती शिवाजी महाराज. त्यांच्या शौर्य आणि पराक्रमाची ओळख बघा, त्यांच्या शौर्य आणि पराक्रमामुळे जगाला बघा भारताच्या. लक्षात घ्या, पहिलं वाक्य काय सांगितलं मग? छत्रपती शिवाजी महाराज शौर्य आणि पराक्रम. लक्षात घ्या, समजलं ना पहिलं वाक्य? काय पहिलं वाक्य काय मग? छत्रपती शिवाजी महाराज पराक्रम. श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचं शौर्य आणि पराक्रम. पहिलं. दुसरं वाक्य काय सांगितलं? अत्यंत महत्वाचं बघा. दुसरं वाक्य काय सांगितलं? म्हणे आमच्या भारतामध्ये संत परंपरा आहे. ही संत काय करतात म्हणे? मार्गदर्शक काय करतात? सर्व बघा विश्वाला काय करतं म्हणे? की विश्वाची माझे घर. या मुक्तीतून आमचे संत काय करतात म्हणे? समजा जगाला बघा त्या ठिकाणी बघा मार्गदर्शन करतात. मार्गदर्शन करणाऱ्या संपूर्ण जगाला मार्गदर्शन करणारे संत बघा आमच्या भारताला. अशा रीतीने बघा आपण किती महान आहोत की नाही. कारण आपण महान का आहोत? तर आपला जन्म कोणत्या देशात झाला? भारत देशात. जपानमध्ये नाही, अमेरिकेमध्ये नाही, चीनमध्ये नाही, बरं का. आपला जन्म कुठे झाला? भारत देशात. म्हणून आपण काय म्हणतो? भारत माझा देश आहे. भारत इज माय कंट्री. काय म्हणायचं इंग्रजीमध्ये सुद्धा? काय म्हणायचं? भारत इज माय कंट्री. कारण बघ लक्षात बरं का, महत्वाचा मुद्दा आहे. आता त्या एका विद्यार्थी बोलतो सांगितलं की नाही, म्हणे आम्ही आमच्या आईला काय म्हणत नाही मम्मी पप्पा. इंग्रजी शब्द वापरत नाही म्हणे आम्ही, कारण त्याचा अर्थ खतरनाक आहे. काय खतरनाक आहे? डेंजर आहेत. म्हणून आम्ही आमच्या आईला काय म्हणत नाही? मम्मी. काय म्हणत नाही? मम्मी. लक्षात का विद्यार्थ्यानं? सर कोणीही या मम्मी शब्दाचा उपयोग घरात करायचा नाही. कारण त्याने काय होतं माहिती का? जे मुली किंवा मुलं आपल्या आईला मम्मी म्हणतील तर त्यामुळे काय होणार आहे? त्यांच्या हातून त्यांच्या आईबापाची बेइज्जत होणार आहे. काय होणार आहे? बेइज्जत. लक्षात घ्या बरं का. जे पोर आई बापाला मम्मी म्हणतील ना, आई मम्मी पप्पा, तर ते शब्द वापरल्याने काय होणार आहे? तुमच्याकडून ती तुमच्या आई बाप बेइज्जत बघा केली जाणार. लक्षात घ्या. शिवी परत दिली जाणार. लक्षात घ्या. म्हणून हे शब्द वापरून बेइज्जत करू नका. हा अत्यंत महत्वाचा लक्षात घ्या. म्हणून आपल्या देशाला सुद्धा काय म्हणायचं? भारत. बघा इंग्रजी सुद्धा इंग्रजी भाषेत सुद्धा काय म्हणायचं? भारत इज माय कंट्री. भारत त्याप्रमाणे का ठीक आहे. मॅडम सुद्धा इंग्रजी शब्द लक्षात घ्या. त्या सुद्धा अर्थ खतरनाक लक्षात घ्या. म्हणून त्याऐवजी काय म्हणायचं? ताई बाई की लक्षात घ्या बरं का. ताई बाई अक्का. देवीचं नाव म्हणायचं. काय म्हणायचं? अंबिकाबाई, भवानी माता, आणखी काय म्हणायचं? तुळजा माता, आणखी काय म्हणायचं? रेणुका माता, आणखी सप्तशृंगी माता की. अशा नावाने बघा महिलांना काय करावं का? ते अलंकारित करायला लक्षात घ्या. म्हणून आता वेळ बराच झाला की म्हणून सर्व विद्यार्थ्यांना, विशेषतः म्हणजे 10वीचे विद्यार्थी, जसं आता 12वीची परीक्षा सुंदर चालू बघा, त्याप्रमाणे आमचे 10वीचे विद्यार्थी सुंदर असे कॉपी नकरता परीक्षा देतील. आणि जी अपेक्षा आमच्या शिक्षकांनी केली आहे ती त्यांच्या कष्टाचं फळ त्यांना मिळावं अशी अपेक्षा करूया. आमच्या 10वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा कशी जावं?
कशी जाऊ कॉफी मुक्त सोपी म्हणजे कशी? हा अशा बाजार टाळी. आणि एक भजन, एक गीत आपण या ठिकाणी घेऊया आणि पुढच्या कार्यक्रम सोडवला. बघा ह्यात मालगावचे आमचे मधुकर थावरे बघा, ज्यांचं नावच गोड होतं की नाही, मधुकर कैलास मधुकर थावरे, ज्यांचं स्वप्न होतं या गावामध्ये गुरुकुल असावं. स्वतः जमीन बघा त्यांनी दान केली लक्षात घ्या. असे मधुकर जरा थावरे परिवार टाळ्या अभिनंदन थावरे भाऊंचं करायचं आहे. आणि इथली जी कमिटी बघा, जी कमिटी या ठिकाणी लक्ष देऊन या ठिकाणी वेळोवेळी सहकार्य करीत असते. आमचे सीताराम भाऊ त्यांचे जोडीदार असते, त्यांचं जर टाळ्या अभिनंदन या ठिकाणी धन्यवाद. बरोबर. बघा आपण बांगड्या बंधारे नाहीये, लक्षात घ्या. बांगड्या भरणारे नाहीत आपण. हा जरा नीट शूरवीरासारखं आपल्या जगायचंय. ओम नमो भगवते जनार्दनाय. ओम नमो भगवते जनार्दनाय. ओम नमो भगवते जनार्दनाय. ओम नमो भगवते जनार्दनाय. शंकर जी का डमरू बोले शंकर जी का डमरू बोले रघुपति राघव राजा. रामदास के टुकड़े बोले रामदास की कुमरी बोले श्री राम जय राम जय जय राम. ओम नमो भगवते जनार्दनाय. मीराबाई की चिरतरी बोले कृष्ण राधे. मीराबाई की एक तारी बोले कृष्ण कृष्ण राधे श्याम. जनाबाईच्या गौऱ्या बोले जनाबाईचा गौऱ्या बोले विठ्ठल 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 राम. माझा 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 विठ्ठल माझा श्री विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा श्री विठ्ठलाचा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. बाबाजी माझे मी बाबाजी. बाबाजी माझे 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 माझे. बाबाजी माझे मी बाबाजी. बाबाजी माझे 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 माझे. बाबाजी माझे मी बाबाजी. बाबाजी माझे मी बाबाजी. बाबाजी माझे मी बाबाजी. बाबाजी माझे 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 माझे. बाबाजी माझे मी बाबाजी. ओम नमो भगवते जनार्दनाय. ओम नमो भगवते जनार्दनाय. ओम नमो भगवते जनार्दनाय. ओम नमो भगवते खाली बसा सर्व. ध्यानासाठी बसा सर्व. ध्यानासाठी शांतता ठेवा.